नमस्कार सर्वांना, तुमचं माझ्या संगीताज रेसिपी चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे काळ्या रस्स्याचं चिकन। तर सर्वात अगोदर मी कांदा भाजून घेत आहे। कांदा भाजत ठेवला आहे तोपर्यंत मी चिकन हे चांगलं स्वच्छ धुवून घेत आहे। चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी दही 2 ते 3 चमचे दही घालून घेत आहे। मीठ घालायचं आहे, हळद घालून घ्यायची आहे, एक चमचा मी घरी बनवलेला मसाला घालून घेत आहे। कांदा लसूण पेस्ट पण घालायची आहे। हे सर्व एकत्र करून मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्ध्या तासासाठी याला चांगलं मॅरिनेट करून ठेवायचं आहे। मसाल्यासाठी लागणारे साहित्य भाजलेला कांदा, खोबरं, भाजलेले हरभरे, फुटाणे, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, दालचिनी हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। मसाला बारीक करून घेतलेला आहे। मॅरिनेट केलेलं चिकन आता हे शिजवून घ्यायचं आहे। आज आमच्याकडे पाहुणे आले होते आणि पाहुण्यांना जेवायला काय बनवायचं म्हणून आज आम्ही 2 किलो चिकन आणलं। पाहुणे आमच्याकडे खूप वर्षानंतर आले होते। पण आता हे शिजून घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। चिकन शिजते तोपर्यंत इकडे लगेचच मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। भाजीसाठी लागणारे मसाले काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, मटन मसाला, हळद, तेल घालून घ्यायचं आहे। चिकन शिजलेलं आहे। मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। मसाला तेलात चांगला परतल्यानंतर त्यामध्ये उकडलेलं चिकन घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। चिकन चांगलं परतून झाल्यामुळे त्यानंतर त्यामध्ये आळणी रस्सा ओतून घ्यायचा आहे। वाटण तयार करून ठेवलेला मसाला तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटासाठी उकळी येण्यासाठी ठेवायचा आहे। धन्यवाद।